नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आहार आणि आयुर्वेद, आणि खास करून विविध प्रकारच्या आहारांचं जे वर्णन केले गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये शाकाहार आहे, मांसाहार आहे खास करून, आणि त्याचप्रमाणे ह्या आहारांचे असणारी वैशिष्ट्य, त्याचे असणारे एकंदरीत शरीरावरती होणारे परिणाम, दुष्परिणाम आणि काही आजारांमध्ये विविध विविक्षित आहारांचं केलेलं वर्णन, अशा पद्धतीचा विषय घेऊन आपण आजचा कार्यक्रम करत आहोत. आणि या विषय आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी. आपण आज ह्या आधी सुद्धा कार्यक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांमधून आहाराविषयी मार्गदर्शन घेतलेलं आहे, पण आजच्या कार्यक्रमात खास करून मांसाहारामध्ये किंवा मांसाहाराचं वर्णन जे केलेलं आयुर्वेदामध्ये, याविषयी आपण विविक्षित चर्चा करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की आज सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी विश्वमर्त चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. त्यासाठी संपर्कासाठी जे पुढे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या आणि आपले प्रश्न पुढील फोनवरती जरूर विचारा, फोन नंबरवरती जरूर विचारा. कार्यक्रमाकडे वळत असताना पुन्हा एकदा सर स्वागत कार्यक्रमामध्ये आपलं. खास करून आज जेव्हा आपण विविध प्रकारचे आजार बळावलेले बघतो, त्याच्यामागे प्रमुख कारण हे आपला बदललेला आहार आहे. मग ज्याच्यामध्ये चाइल्ड ओबेसिटी म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला आजकाल स्थूलता दिसून येते. मधुमेहासारखा जो बळावलेला आजार आहे, ज्याचं मुख्य कारण आपला दूषित आहार किंवा आपण म्हणूया जे आपण अन्न आज खातोय, हा एक मानला जातो. ह्याच्या व्यतिरिक्तही हृदयविकार किंवा ब्लड प्रेशर सारखे आजार आहेत, संधिवातासारखा आजार आहे, आणि त्याचप्रमाणे इतरही असणारे विविध प्रकारचे आजार आपल्याला जे बळावलेले दिसतात, त्याच्यामध्ये आहार एक प्रमुख कारण म्हटलं जातात. म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आहाराविषयी ओळख करणार आहोत. पण तत्पूर्वी एकंदरीतच आयुर्वेदामध्ये काय आहाराचं वर्णन केलेलं आहे किंवा कशा रीतीने विवेचन केलेलं आहे, आम्हाला काय सांगता येईल? कसं आहे, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य अशा तीन तिवईवरती, तीन पायावरती आयुष्याचा डोलारा अवलंबून आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर आहार हा पहिला, निद्रा म्हणजे झोप ही दुसरी, आणि ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या शरीरातल्या शुक्र धातूचं रक्षण करणं, मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. ह्याच्याविषयीचा उहापोह आपण अनेक कार्यक्रमात केलेला, आणखी आपण तो करू शकतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की आहार म्हटलं की दोन पद्धतीचा आहार धरला जातो, शाकाहार आणि मांसाहार असं. आणि मग लोकांची त्याच्याबाबतीत वादावादी खूप मोठ्या प्रमाणात सुरू होत असते. परंतु मनुष्य प्राणी हा सगळ्या गोष्टींचा विचार जर केला गेला तर मग मात्र तो शाकाहारी आहे असंच एकंदरीत म्हणावं लागतं. तो ओठांनी पाणी पितो, आतड्याची लांबी त्याची जी आहे ती लक्षात घेता, आणि अंतःचेतन आणि बहिश्चेतन असं जग असतं, आणि त्यातल्या अंतःचेतन ज्या गोष्टी आहेत त्याचं सेवन केलं जावं असा ऋषीमुनींचा आदेश आहे. आहार असताना तो षड्रसात्मक असावा असं म्हटलं जातं, आणि षड्रसात्मक आहार आणि मांसाचेही काही प्रकार आयुर्वेदाने सांगून ठेवलेले आहेत. तर त्यापैकी षड्रसात्मक आहार म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त कशा आहे, 6 रस जे आहेत ते आपल्या पोटात यायला पाहिजे. पहिल्यांदा गोड खाल्लं जायला पाहिजे भूक लागलेली असताना, आणि सगळ्यात शेवटी कडू खाल्लं जायला पाहिजे. हे आपण नेमकं उलट करत असतो. तर आहारातून अनेक वेगवेगळे आजार आपल्याला मागं लागतात, आपल्या वागणुकीतून मागं लागत असतात, चुकीची औषधं घेऊन सुद्धा ते मागं लागलेले असतात. तर हा जो भाग आहे तो लक्षात घेऊन या विषयाकडे आज आपण बघायचं आहे, आणि मांसाहाराचा उपयोग कसा करून घेतलेला आहे आयुर्वेदाने आजार बरा करण्यासाठी, आणि मांसाहार चुकीच्या पद्धतीने केला गेला तर कोणते आजार उत्पन्न होतात आणि त्याची उपाययोजना काय, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमात आपण बघणार आहोत. येस, हा फार एक महत्वाचा भाग आहे की एकंदरीतच आहार हा संपूर्ण आजारांवरच्या उपचारांमध्ये पण आहे, पण त्याचप्रमाणे आपल्या एकंदरीतच शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीसाठी सुद्धा आहार अत्यंत महत्वाचा आहे. आपण सर मग ह्या पूर्वीच्याही कार्यक्रमात सांगितलेलं, आपण सुरुवात ह्याच्यापासून करूया की आज विविध प्रकारचे जे आजार दिसतात त्याच्यामध्ये एक प्रमुख कारण एक मांसाहार सुद्धा समजला जातं, कारण रेड मीठ खाण्यामुळे बऱ्याच स्वरूपाचे आजार उत्पन्न होतात. तर सुरुवातीला थोडंसं आम्हाला मांसाहार आणि आयुर्वेद ह्याच्याविषयी सांगा, काय विवेचन केलेलं आयुर्वेदामध्ये? कसं आहे, मांसाहार हा करावा की नाही हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. एखादा साधक असेल तर तो त्या गोष्टीच्या मागे लागणार नाही, कारण राजस आणि तामस असं ते प्रकरण आहे. त्याच्यात हिंसा जी आहे ती रोकडी आपल्याला दिसते. परंतु काही लोक असे असतात की आता आर्मीमध्ये आहे, नेव्हीमध्ये एखादी व्यक्ती आहे, आणि क्रौर्य जर त्यांच्या ठिकाणी नसेलच तर शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी त्यांना जी मानसिकता पाहिजे ती उत्पन्नच होणार नाही. त्यांना ते कदाचित औषधासारखा त्याचा परिणाम येऊ शकतो. तिथं ते मद्य आणि मांसाचं सेवन करू शकतात. परंतु एखादा साधक आहे, सात्विक प्रवृत्तीचा माणूस आहे, तर त्यांनी घेण्याचा आहार जो आहे तो सात्विक असा गीतेमध्ये सांगितलेला शाकाहारच त्याला उपयोगी पडणार आहे. पण होतं असं की मनुष्याचे हे सगळे धर्मार्थ काम मोक्ष हे चालतात किंवा जेव्हा त्याचं शरीर चांगलं असेल त्यावेळेला. धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्य मूलमुत्तमम रोगा तस्यापहर्तारः श्रेयशो जीवितस्य असं म्हटलेलं आहे. धर्मार्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ मिळायचे असतील तर शरीर चांगलं पाहिजे, आणि शरीर चांगलं असण्यासाठी आयुर्वेदाचं अवतरण झालेलं आहे. मग तुमचं शरीर पडायला लागलं आणि तुम्ही मांसाहार करणार नाही असं म्हटलं तर तुम्हीच जर राहिला नाही तर ह्या जगाला आणि त्या जगाच्या असण्याला
काही किंमत नाहीये. ह्या अनुरोधाने आजारासाठी आयुर्वेदामध्ये मांसाचे गुणधर्म सुद्धा सांगून ठेवलेले आहे, अगदी गायीच्या मांसाचेही सांगितलेले आहेत. असं लक्षात घ्या की एखाद्या माणसाला राजयक्ष्मा झालेला आहे तर गिधाडाचं आणि गाढवाचं मांस सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून द्यायला वैद्याला सांगितलेलं आहे. आयुर्वेदाचा हा उपदेश आहे. एखादा माणूस मैथून कर्म खूप करतोय, खारट गोष्टी खूप खातोय, व्यायाम खूप करतोय किंवा स्ट्रेस टेन्शन एन्झायटीमुळे त्याच्या शरीरातलं शुक्र कमी झालेलं आहे, त्याला मुलं होत नाही आहेत, आझूस्पर्मियाकडे त्याची वाटचाल चाललेली आहे, ऑलिगोस्पर्मिया त्याला ऑलरेडी आहे, अशा माणसाला जर मुलंच उत्पन्न होत नसतील तर जर आपण कोंबडा लक्षात घेतला किंवा चिमणी लक्षात घेतली, चिमणीला चटक म्हणतात, तर चटकवत मैथून करणारे जे जो भाग आहे त्यांचा सततचा मैथून हा लक्षात घेऊन आपण त्याच्या शरीरातलं मांस जे आहे ते वापरतो. मांसामध्ये शुक्राचं अधिक असतं. ती चिमणी किंवा कोंबड्याचं जर मांस खाल्लं गेलं तर त्या पुरुषाच्या शरीरातलं शुक्र वाढायला लागतं आणि तो सुद्धा चटकवत मैथून करू शकतो. तर ह्या पद्धतीचा विचार लक्षात घेऊन फक्त जिभेचं लौल्य किंवा त्याला जी लालसा आहे त्या इंद्रियापोटी हा विचार न सांगता त्यांनी आजाराचा विचार करून हे सांगितलं हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. समोर शाकाहारी आहे, मांसाहारी आहे, आजार काही नाही आहे तर तुम्ही शाकाहारच निवडायला पाहिजे. त्यावेळी मांसाहार तुमच्या जिभेसाठी नको. तसं केलं तर तुम्हाला ड्रेसिंग केल्याशिवाय कोणत्याही मांसाला चव नसते असं लोक म्हणतात. मला अनुभव नाही त्याचा. परंतु मांसाहारामध्ये तुम्हाला खूप मसाले घातल्याशिवाय त्याची चव लागत नाही आणि मांस किती चांगलं असलं तरी तुमच्या त्या मसाल्यामुळे तुमच्या वृक्कापर्यंत आजार उत्पन्न होऊ शकतात. तुमच्या पोटामध्ये अल्सरेशन होऊ शकतं, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे त्रास वाढू शकतात आणि मनोदोष विकृत होतो. ही तर वेगळी गोष्ट आहे. तर ह्या पद्धतीने या विषयाकडे बघणं हे गरजेचं आहे. येस, एक चांगलं विवेचन, एक चांगला उपदेश वैद्यराजांनी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला की आहाराची निवड ही आपल्याला योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जरूर आपण जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या. सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आज उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये पोट विकार आहेत, संधिवात आहे, गुडघेदुखीसारखा आजार आहे, मणक्यांचे आजार आहेत, कॅन्सरसारखा भयावह आजार आहे. सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. अर्थातच ह्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या आणि त्यावरती आपले फोन जरूर करा. ह्याच्या व्यतिरिक्त आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण उपलब्ध आहे. आजपर्यंत 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना विश्वामृत चिकित्सालयामध्ये वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. पण केवळ आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा या ठिकाणी आयुर्वेदाच्या प्रशिक्षणाची सोय आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता आणि सर्वसामान्यांपर्यंत आयुर्वेदाचं ज्ञान पोहोचावे हेतूनच आपण आजचा कार्यक्रमही करत आहोत, ज्याच्यामध्ये आहार आणि आयुर्वेद किंवा मांसाहार आणि आयुर्वेद असा आपला हा विषय आजच्या कार्यक्रमाचा. सर, आपण आता फार सुंदर विवेचन केलं की कशा रीतीने परिस्थितीनुसार किंवा व्यक्तीच्या ह्याच्यानुसार आपल्याला आहाराची निवडी करायला हवी. आज थोडंसं पुढे जाऊन आजारांनुसार थोडंसं आपण विवेचन आमच्या प्रेक्षकांसाठी करा की मधुमेहासारखा आजार खूप आज बळावलेला दिसतो किंवा बीपी हार्ट डिसीज सारखा आजार आहे, कोलेस्ट्रॉल सारखा आजार आहे, ज्याचं आहाराशी फार मोठं नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा रुग्णांसाठी काही विविक्षित आहार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत का? कसं होतं, आता समजा एखाद्याला हृदयाशी संबंधित आजार आहे तर हृदयाच्या आश्रयाने रसधातू असतो आणि त्या रसधातूचं आरोग्य जेवढं चांगलं तेवढं त्या हृदयाचं आरोग्य चांगलं. कारण जे स्रोतस किंवा जी सिस्टीम सांगितलेली आहे त्यातनं वाहणारा जो पदार्थ किंवा भाव पदार्थ आहे त्याच्यापासून ते स्रोतस तयार झालेलं असतं. तर ओजाचं स्थान हृदय आहे, मनाचं स्थान हृदय आहे आणि रसाचं स्थान सुद्धा हृदय सांगितलेलं आहे. तिथं व्यानवायू नावाचा वायू आहे. आता हा जर व्यानवायू विकृत झाला आणि वाढायला लागला तर कार्डिओमेगॅली किंवा बूट शेप हार्ट जे आहे ते उत्पन्न होतं. बऱ्याच वेळेला हृदयाची पंपिंगची पॉवर जी आहे ती कमी व्हायला लागते आणि इजॅग्युलेशन फॅक्टर हा कमी यायला लागतो. तर असं झाल्यानंतर त्या मांसाला पुन्हा मांसानीच वाढवणं हे पटकन शक्य आहे. गव्हामध्ये गहू टाकले तर गहू वाढणार आहे ते दिसतं. तसं हृदयाचं मांस खराब झालंय तर पुन्हा दुसरं मांस जर तिथं दिलं गेलं तरी सुद्धा उत्तम पद्धतीने त्याचं काम होणार आहे. हे द्रव्य सामान्य असं आयुर्वेदान धरलेलं आहे. काही गुणसामान्याच्या पद्धतीने दुसरे काही पदार्थ उडदासारखे आपण वापरू शकतो. कर्मसामान्य म्हणजे विश्रांती भरपूर घेऊन सुद्धा हे आपण हृदयासाठी करू शकतो. पण हृदयाला हृदयासारखीच गोष्ट एखादी जर दिली गेली तर ते लवकर चांगलं होणार आहे. हा त्यातला भाव विशेष जो आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ह्या हिशोबाने बकरीचं मांस असेल, सशाचं मांस असेल, हरणाचं मांस असेल तर त्याचे मांस रस किंवा सूप जी आहे ती घ्यायला सांगितलेली आहेत. आणि दोन्ही जेवणाच्या नंतर जर थोड्या प्रमाणामध्ये घेतली गेली तर त्याचं पचन उत्तम पद्धतीने शरीरातला रसधातू आणि मांसधातू चांगला तयार होतो. पण ह्याच्याही पुढे जाऊन समानाने समानाची वृद्धी होते असं जर लक्षात घेतलं तर बकरीचं किंवा सशाचं हृदय जे आहे तेच जर शिजवून खाल्लं गेलं तर त्याचा पण हा पटकन येतो. हे किरसवाणं वाटेल तुम्हाला, पण ज्या लोकांना हा आजार झालेला आहे आणि ज्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट सांगून किंवा न सांगून केली जाते अशा वेळेला त्याच्यातला
बदल जो घडतो आणि इजॅक्युलेशन फॅक्टर जो वाढतो तो लक्षणीय असतो आणि माणूस मरायचा वाचतो. अंगाची सूज कमी येते, किडनीवरचं लोड कमी येतं, मस्तिष्कामध्ये होणारे बिघाड जे आहेत ते कमी होतात. कारण हृदय, वृक्क आणि मस्तिष्क ही 3 वर्म आहेत. त्रिमर्मीय अध्याय एकत्रित चरकसंहितेमध्ये सांगितलेला आहे. एक अवयव चांगला झाला की उरलेले 2 होऊ शकतात. तर अशा वेळेला इतर वनस्पती जे आहे हा गुण जेव्हा शक्य नसेल आणि पेशंट क्रिटिकल अवस्थेमध्ये असेल अशा वेळेला ह्या गोष्टीचा वापर करायला लागतो. म्हणजे फक्त हृदयासाठी हे मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. तसंच सांबर शिंग म्हणून घटक आहे तो सुद्धा आपण वापरू शकतो. म्हणजे मनुष्य प्राणी हा फक्त मांस वापरूनच या गोष्टी करतो असं नाही आहे. त्या प्राण्यांचं रक्त जे आहे ते प्राशनासाठी, बस्तीसाठी वापरता येतं. त्याची शिंग आणि खुरं वापरता येतात, त्याचे दात वापरता येतात. एवढंच नव्हे तर मगरीचं किंवा सुसरीचं शुक्र जे आहे, नक्र रेत, हे सुद्धा वाजीकरणासाठी वापरलेलं आहे. आणि त्याचा आजूस्पर्मियाच्या लोकांना ज्यावेळेस स्पर्मॅटोजिनेसिस हे हॅम्पर होतं त्यावेळेस तळून त्याच्या पुपुलिका, अपूप असे करून खायला घातलेले आहेत आणि त्याचा परिणाम उत्तम येतो. बस्तांडाचा ह्याच्यासाठी खूप चांगला परिणाम येतो. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे ह्या डोळस दृष्टिकोनातून बघायला पाहिजे आणि हे शास्त्र काय हे लक्षात घेतलं जायला पाहिजे. येस, हे एक सुंदर विवेचन होतं. एकंदरीतच कशा रीतीने आजारांवरती आहार उपचार हे आपण करू शकतो आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाखाली. पण अर्थातच आपण ह्याविषयी चर्चा ही पुढे अशी चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. मांसाहार आणि आयुर्वेद याविषयी आपली चर्चा सुरू आहे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमामध्ये. पण कार्यक्रमात मला आवर्जून सांगावं असं वाटतं, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आहार विषयक आपण मार्गदर्शन घेत असतानाच विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारचे उपचार दीर्घकालीन आजारांसाठी उपलब्ध आहेत. खास करून आयुर्वेदोक्त सिद्धांतांवरती हे असणारे उपचार ज्याच्यामध्ये पंचकर्म आहे, त्याचप्रमाणे इकोमेडिसिन सारखी औषधं उपलब्ध आहेत. याच्या व्यतिरिक्त स्नेहन स्वेदन जसं मगाशी आपण कार्यक्रमामध्ये जाणून घेतलं होतं त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे इतरही विशेष उपक्रम ज्याच्यामध्ये अग्निकर्माचा, जलौकाचरणाचा या ठिकाणी अंतर्भाव होतो. अशा विविध प्रकारचे उपचार आज एकत्रितपणे एका छताखाली विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांपासून आपण मुक्त होऊ शकता, ज्याच्यामध्ये डायबिटीस, हार्ट, बीपी सारखा आजार आहे, त्याचप्रमाणे संधिवात, गुडघेदुखी सारखा आजार आहे, त्वचा विकार आहेत, अस्थमा किंवा दम्यासारखा आजार आहे, श्वसन विकार आहेत. ह्याच अनुषंगाने कॅन्सर सारखाही भयावह आजार आहे, याच्यावरती आपण मात करू शकता. पण त्यासाठी पुढे संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर्स बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपले प्रश्न पुढील नंबरवरती जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे येत असताना सर, आपण मगाशी सांगितलं की विशिष्ट प्रकारच्या मांसरसाचं सेवन काही आजारांमध्ये सांगितलेलं आहे. पण जे रेग्युलर मांसाहार करणारी लोक आहेत किंवा अति प्रमाणात मांसाहाराचं जे सेवन करणारे आहेत, अशा मांसाहारामुळे सुद्धा काही आजार उत्पन्न होतात आणि त्या आजारांवरती काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे किंवा काय उपचार उपलब्ध आहेत, काय सांगता येईल? मनुष्य प्राणी हा जर बघितला गेला तर तो पहिल्यांदा शाकाहारी हे लक्षात घेणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी देवाने एक अशी योजना करून ठेवलेली आहे. बेडकाच्या अवस्था जेव्हा आपण वेगवेगळ्या बघतो त्यावेळेला बेडकाच्या पोटाच्या वरती टॅडपोल अवस्था वगैरे आल्यानंतर खूप मोठा नगाऱ्यासारखं पोट असतं आणि आतमध्ये आतड्यांची कॉईल छोटीशी जी आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात लांब अशी ती कॉईल असते. त्यावेळेला ते फक्त शेवाळं खात असतं, म्हणजे शाकाहारी असतं. आणि जसं ते आतड्याची लांबी त्याची लहान व्हायला लागते आणि पाय वगैरे त्याचे आखूड होऊन ज्यावेळेला बेडूक जन्माला येतो किंवा मिनिएचर फ्रॉग ज्याला म्हणतो आपण असं होतं, त्यावेळेला त्याच्या आतड्याची लांबी खूप कमी झालेली असते आणि त्यावेळेला चिलटं वगैरे करून ते फक्त मांसाहार करत असतो. ते शाकाहारी आणि मांसाहाराची ही दोन्ही डिस्टिंक्ट गोष्टी ज्या आहेत ना त्या निसर्गाने एकाच ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि माणूस हा शाकाहारी आहे कसा आहे हे त्यातनं समजून येऊ शकतं. तर हे सगळं लक्षात घेतात. त्याचे वेगवेगळे मुद्दे आहेत की आपण ओठांनी पाणी पितो, प्राणी शाकाहारी मांसाहारी प्राणी ते जिभेने चटकपटक असं पाणी पित असतात, आतड्याची लांबी हा तर दुसरा भाग झाला. तर अंतःचेतन आणि बहिश्चेतन अशा खाण्याच्या 2 गोष्टी असतात. वनस्पती जी आहे ती तोडली आणि पुन्हा दुसरीकडे पुरली तर त्याला पुन्हा फुलोरा फुटू शकतो, झाड येऊ शकतं त्याचं. पण बकरीचा पाय तोडलाय आणि कुठं रोवलाय तर अख्खी बकरी काही तयार होत नाही. तर ह्या हिशोबाने अंतःचेतन आणि बहिश्चेतनाचा हा फरक आहे. हा सांगण्याचं धर्मशास्त्राचं प्रयोजन असं आहे की कोंबडी आहे, बकरी आहे, इतर कोणत्याही प्राण्यांच्यामध्ये मुलगा आई असा भेद नसतो, भाऊ बहीण असा भेद नसतो आणि त्यांचा कसाही संघ चाललेला असतो. तर तो प्रकार जो आहे तो अन्नातून, अन्न हे मन जे आहे ते अन्नमय आहे अशी छांदोग्य श्रुती आहे. त्यामुळे तुम्ही जे खाता त्याचा मनावरती परिणाम येत असेल तर अशा पद्धतीचं विकृत प्राणीच आहेत ते, त्यांचं जे आचरण होतंय त्याचा परिणाम आपल्या मनावरती येऊ शकतो. ही सगळी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. म्हणून शाकाहार जो आहे तो असावा आणि मांसाहार असू नये असं म्हटलं जातं. अंतःचेतन गोष्टीच्या बाबतीत हा प्रकार घडत नाही, म्हणून तो विषय जो आहे तो आपल्याला बाजूला काढता येतो. आणि हे सगळं लक्षात घेऊन एखादा माणूस तरी सुद्धा जिव्हा लवल्याचं जर खात असेल मांसाहार तर त्यात मांसाहारामध्ये खूप मसाला घालायला लागतो. त्या मसाल्याचा परिणाम जो आहे तो वृक्कावरती येतो. तर ह्या लोकांचा रंग पालटणं, काळवणं, चिडकेपणा वाढणं,
हातापायांची जळजळ होणं, यकृताशी संबंधित आजार, पित्त खूप वाढणं, अंगारती पित्त उठणं, छातीमध्ये जळजळ होणं, छातीत बांध बसल्यासारखं होणं, शौचाला रक्त पडणं, पोट जे आहे तर डंबरल्यासारखं वाटणं, जेवल्यानंतर लगेच शौचाला जावं वाटणं, कधी घट्ट संडास लावणं, कधी पातळ होणं, जेवणाची इच्छा एकदम अति होणं किंवा एकदम नाहीच होणं असं होणं, मनामध्ये रजो आणि तमोगुण वाढल्या कारणानं काम वासना जागृती जास्ती होणं, मद्याचं सेवन करावं वाटणं असं वाटणं, वेगवेगळी व्यसनं जी आहेत त्याला तो माणूस लवकर ॲडिक्ट होणं, एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने करायची हा संकल्प न होणं, अशा इतक्या मनावरच्या भावविश्व त्याचं बदलून जातं. तर हे व्यवहारात दिसतं आणि ते टाळण्यासाठी काही गोष्टी करायला लागतात. तर मांसाहार कमी करणं हा एक भाग त्यातला झाला. शाकाहार वाढवत नाहीत जर आजार नसेल तर वैद्याच्या साहाय्याने. आणि इथं आपण काही वनस्पती त्याच्यासाठी आणलेत, काही द्रव्य आणलेत, ती बघणं त्याच्यासाठी इष्ट आहे. तर इथं एक ताम्रबसू नावाची मुद्दाण्याने एक गोष्ट आणलेली आहे. कॉपर किंवा ताम्र जे आहे त्याचं उत्कृष्ट आयुर्वेदीय पद्धतीने केलेले औषध आहे आणि नॅनो पार्टिकल्स जे असतात त्याच्या कसोटीवरती उतरलेलं असं हे वैद्यांनी तयार केलेलं स्वतःचं असं ताम्रभस्म आहे. तर ह्याचे कल्प जे आहे ते यामध्ये उत्तम अग्रणी कल्प म्हणजे आरोग्यवर्धिनी. तो मांसाहार करणाऱ्या लोकांनी कोणताही आजार आत्ता सांगितलेल्यापैकी झालेला असेल तर मांसाहार सोडून सात्विक अन्न सेवन करावं आणि याची ताम्रभस्माची मात्रा फक्त 25 मिलीग्रॅम एवढी 2 वेळेला कोरफडीच्या रसावर जर घेतलं गेलं तर उत्तम पद्धतीने मांसाहारातून उत्पन्न होणारे आजार हे कमी होतात. दुसरी एक महत्त्वाची वनस्पती इथं सगळ्यांना माहीत असलेली आत्ता मिळत आहेत हे रसरशीत आवळे तुम्ही बघताय. डोंगरी आवळा आहे हा आणि या डोंगरी आवळ्याचा रस रोज रात्री झोपताना जर घेतला गेला साधारण 30 ml तर उत्तम पद्धतीने कोठा साफ होतो, पित्त जे आहे ते बाहेर पडतं. कारण मांसाहाराने प्रायः पित्त आणि रक्त याच्यात विकार उत्पन्न होतात. ही वनस्पती वृक्ष म्हणजे शुक्राला बल देणारी आहे, थंड आहे आणि शरीरातलं पित्त कमी करून रक्त शुद्ध करणारी आहे. तर हे जर घेतलं गेलं तर मांसाहाराचा परिणाम हा साधारण 6 महिन्यामध्ये पूर्णतः निघू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने सुधारायचं जर ठरवलं तर त्याला लगेच सुरुवात करायची असेल तर त्यांनी आवळ्यापासून करावी. आणि लोक तुम्ही एक लक्षात घ्या, आत्ता आपण बदलायचं आणि चांगलं व्हायचं ठरवलं तर आयुर्वेदानुसार आणि आधुनिक शास्त्रानुसार सुद्धा 7 वर्षे लागतात त्याच्या मागं लागायला. तेरड्याचा रंग 3 दिवस किंवा 9चे 9 दिवस करून चालत नाही. जितकं तुम्ही उपभोग घेतलेला आणि आजारी पडायला जितकी वर्षे लागले तेवढे महिने ॲटलिस्ट तुम्ही वैद्याच्या आधिपत्याखाली यायला लागतं. तशी ही वनस्पती आहे. दुसरं एक औषधी द्रव्य इथं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, अनेक कार्यक्रमात आपण दाखवलेलं आहे. हे हरितकी म्हणून वनस्पती आहे. ह्याच्यात फक्त लवण रस म्हणजे खारटपणा नसतो आणि त्यासाठी ही वनस्पती वापरायची. ही वनस्पती जर घेतलेली तर कोठा साफ होतो, शरीर शेलाट राहतं, अग्नीचं संदूषण होतं, रंग उजाळतो आणि पित्त उत्तम पद्धतीने बाहेर पडल्या कारणानं मांसाहाराचे सगळे त्रास जे आहेत ना ते ह्या एकट्या वनस्पतीने सुद्धा निघू शकतात. येस, आपण ह्याविषयी चर्चा अशीच चालू ठेवूया फक्त एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वप्रशांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मांसाहार आणि आयुर्वेद ह्या विषयावरती. पण आपल्या कार्यक्रमाच्या पूर्वार्थात जाणून घेतलं की कशा रीतीने आहाराचं वर्णन हे आयुर्वेदामध्ये केलं गेलेलं आहे. खास करून शाकाहार चांगला आहेच पण विविक्षित आजारांमध्ये खास करून मांसरसाचं सेवन सुद्धा हे केलं जाऊ शकतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपण कार्यक्रमामध्ये जाणून घेतलं की विविध आजारांसाठी सुद्धा ठराविक स्वरूपाचे आहार सांगितले, ज्याच्यामध्ये मधुमेहासारखा आजार आहे, हृदयरोगासारखा आजार आहे. पण आजच्या कार्यक्रमाचा मूळ गाभा जो आहे, जो आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेतलं की कशा रीतीने आहार हा व्यक्तीनुसार, त्याच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या कर्मानुसार ठरवला जायला पाहिजे. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत आहेत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी. यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वामृत चिकित्सालय आता मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे. आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला कोणत्याही आजाराविषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, मांसाहाराविषयी आपण मगाशी सांगितलं त्याचे जे दुष्परिणाम आहेत आणि त्यामुळे विविध स्वरूपाचे आजार निर्माण होतात, ज्याच्यामध्ये अंगामध्ये गाठी येण्यासारखे सुद्धा प्रकार निर्माण होतात. तर अशा वेळेस काही ठराविक स्वरूपाचे उपचार सांगितले गेलेले आहेत का? बरोबर. कसं होतं, मांसा आणि मांसाची वृद्धी होते हे आपण बघितलंय. वृद्धी समानही सर्वेषां विपरीत ही विपर्य असं सांगितलेलं आहे. तर बऱ्याच लोकांना अंगावरती मायोमा, लायपोमायोमा, मायोफायब्रोमा, न्यूरोफायब्रोमा असे वेगवेगळे आजार असतात आणि त्यात घनत्व आलेलं असतं. तर मांसाचं स्वतःचं स्वरूप हे सहनयुक्त असल्या कारणानं त्याच्यामध्ये मांसाहार हा वर्ज केला जायला पाहिजे. बऱ्याच लोकांना अंगावरती जेव्हा गाठी येतात तेव्हा त्यांच्या पूर्वजांना 5-6 पिढ्या आधी युजली मॅट्रोनल साईडने हे येतं, उंदीर घुस किंवा चिचुंदिरी चावलेली असते आणि त्याच्या विषाची ट्रीटमेंट करायला लागते. अशा वेळी तो लायपोमा जर काढून टाकला किंवा मायोमा काढला तर तो अंगभर पसरतो असं लक्षात येतं. तर तिथं विषाची चिकित्सा करणं हे गरजेचं आहे. पण असे आजार किंवा कॅन्सरसारखे आजार ज्याच्यात गाठी उत्पन्न होतात ह्याच्यात मांसाहार हा वर्ज करायला पाहिजे. कारण पृथ्वी महाभूतीत वाढलेला आहे तर वायू आणि आकाश
महाभूत तिथे यायला पाहिजे. नारळासारखा, अंजिरासारखा किंवा पपईसारखा पदार्थ तिथं वापरला जायला पाहिजे. ह्याला चायनीज मेडिसिनमध्ये मायक्रोबायोटिक फूड असं म्हणतात. आयुर्वेदाने सुद्धा ती कल्पना जी आहे ते पंचमहाभूताच्या साहाय्याने उचललेली आहे. तर हे न करता लोक काय करतात, त्यावेळेला मांसाहार करायचा प्रयत्न करतात ताकद टिकावी म्हणून. तुमचा अग्नीत जर जठराग्नी तयार नसेल तर तुम्हाला मांसाहार त्यावेळेस पचत नाही आणि आजार वाढण्याची शक्यता असते. असं जर झालं तर ताम्रभस्म मगाशी सांगितलंय तसं ते वापरायचं. आणि निंब, पटोल, त्रिफला, मृद्युका, मुस्तवस्तको असा एक काढा आलेला आहे. कडुलिंब आहे, त्याच्यामध्ये मनुका आहेत, अशी काही विविध औषधं जी आहे ती एकत्र करून त्याचा काढा जर बनवून घेतला गेला तर मांस पाचन व्हायला लागतं, शरीरात घेतलेलं मांस व्यवस्थित पचायला लागतं आणि इतर धातूंना त्यातनं बळ मिळू शकतं. अशा गाठी आल्यानंतर एक उत्तम उपचार जो आहे तो आयुर्वेदात सांगितलेला आहे. आणि तो म्हणजे हातात ही माझ्या एक शलाका तुमच्या दिसते, सळई, शलाका म्हणजे सलई, आणि त्याच्यासमोर हा टोकाचा जो भाग आहे हा सोन्याचा भाग आहे. तर ही सुवर्ण शलाका आहे आणि ही अग्नीमध्ये साक्षात गरम करून काही विशिष्ट ठिकाणी जे पॉईंट आहेत आपल्या शरीरातले, मांस मर्म जी सांगितलेली आहे तिथं जर ह्यांनी अग्निकर्म किंवा दग्धकर्म केलं गेलं आणि काही विशिष्ट औषध तिथं लावली गेली तर संपूर्ण शरीरात असलेल्या गाठी ज्या आहेत ना त्या उत्तम पद्धतीने कमी करता येतात. मांसपाचकावरती हा प्रयोग करणं हे गरजेचं आहे. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की मांसाहार हा कृष व्यक्तीसाठी उपयोगी आहे, ज्यांच्या मनामध्ये सात्विकता आहे अशासाठी आजार नष्ट करण्यासाठी उपयोगी आहे. आणि हे करत असताना त्याचं पचन होतंय की नाही ह्याच्याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे आणि योग्य वेळेला माफक प्रमाणातच तो घेतला जायला पाहिजे. ओके, ही एक फार महत्वाची गोष्ट जर आपण आता सांगितली. त्याचप्रमाणे थोडंसं आजच्या कार्यक्रमामध्ये जाता जाता आम्हाला शाकाहाराबद्दल सांगा की शाकाहार आणि मांसाहार याच्यामध्ये काय श्रेष्ठ, कारण हा एक प्रश्न नेहमी आम्हाला बरोबर. पडतो. मनुष्य प्राणी हा कसा आहे, बुद्धी असलेला आहे, विवेक, सारासार विवेक त्याच्या ठिकाणी आहे. आणि त्याचा जन्म कशासाठी झाला आहे इतक्या 84 लक्ष योनीमध्ये फिरून, तर सॅल्वेशनसाठी किंवा मुक्तीसाठी झालेला आहे. मुक्तीसाठी सात्विकता उपयोगी आहे. लघु आणि प्रकाशक असं आपलं मन असायला पाहिजे, आत्मा असायला पाहिजे, शरीर असायला पाहिजे. गुरु आणि आवरक तामस आणि